आशुदादाकडे येईपर्यंत मी कोणीही नव्हते. ठीक आहे, पण आता खूप काही आहेस. मग मग काय? खूप जण बोलली. ती काय करशील? हा. अरे दीक्षा काय करत नाही किंवा ती काय करणार पुढे जाऊन. पण दादामुळे सगळं झालं. असं काही नाही. आणि सुंदरीत आले आणि हा अल्बम आला. त्यामुळे त्या लोकांची तोंड मी बंद केली, दादाने बंद केली असतील. मला तर तेच असतं ना की की लोक बोलण्याची लोक दोन्ही बाजूनी बोलतात. ते आपल्यावरती की आपण कसं करतो. आणि मला वाटतं की दॅट इज प्युअर आर्टिस्ट की नाच्यासारखं नाचतो किंवा बाईसारखं नाचतो. तर मला त्यांना तेच सांगायचं की ॲटलिस्ट मी ते करू शकतो. तर मी डान्स करताना प्रॉपर्टीज विसरलेले घेऊन जायला स्टेजवर. बक्षीस मिळालं तुला? हा, बक्षीस मिळालेलं म्हणून ते मी स्टेजवर काहीतरी ऍडजस्ट केलं, पण प्रॉपर्टी विसरलेले आणि सर ओरडलेले. त्यामुळे मग प्रॉपर्टी घेतल्याशिवाय जायचे नाही मी. मी धोतर नेसतो परफॉर्मन्सला आणि आपण काष्टा टाकतो मागे. ओके, आता मी खूप घाईत असतो कारण आपण खूप घाईत असतो परफॉर्मन्सच्या. सो मी पिन लावायचं विसरलं वाटतं मागे. ओके, आणि परफॉर्मन्स सुरू झाला आणि मी चालतोय, आपण चालतो असं असं एक गणपतीचा वॉक करत होतो मी. गणपतीचं गाणं होतं आणि माझाच पाय काष्टात पडला आणि अख्खी प्लीट मागून खाली पडली. कॉम्पिटिशन मी खूप म्हणजे लहानपणापासून डान्स सिंगल डान्स कॉम्पिटिशन खूप करते. तिच्याकडे खूप ट्रॉफीज आहेत, जवळपास 500 अधिक ट्रॉफी. बापरे! हो, तिच्या घर बघशील तू, अशी अख्खी भिंत आहे ट्रॉफीची. म्हणजे माझ्या आईने माझ्या पायात घुंगरू बांधले होते. पहिल्यांदा एक असंच गोंधळ केलं होतं तेव्हा, लहान असताना खूप तिने तयार केलं होतं मला. आणि मग घुंगरूंचा आवाज मला खूप आवडायचा. सो तेव्हा तिने माझ्या ते पायात बांधलं होतं. मला वाटतं तेव्हापासून ते माझ्या पायात त्याचा आवाज मला इतका आवडायचा. मला वाटतं तो क्षण अजूनपर्यंत मी विसरू शकत नाही, कारण की आईचा आशीर्वाद होता मला असं वाटतं तो. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. अवतरली तारका नावाचं नवीन गाणं जे आहे ते आशिष दादा घेऊन आलंय. आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणारं गाणं मी कालच पाहिलं. तर कसं आहेस आधी ते सांग. खूप खूप थँक्यू नेहा इथे आल्याबद्दल. आणि मी खूप मस्त आहे. आणि जसं नेहमी तुला माहिती आहे की डान्सचं काहीतरी घेऊन मी नेहमी येत असतो. सो येस, नृत्याशीष प्रोडक्शन नावाचं आपलं जे प्रोडक्शन मागच्या वर्षी आपण सुरू केलं, जेव्हा तू आली होती इंटरव्ह्यूला मला वाटतं, तेव्हा सुंदरी हा शो आपण केला होता म्युझिकली. आणि त्याच्या नावाखाली आता आपण एक नवीन गाणं आणलंय जे आहे अवतरली तारका. सो मला वाटतं गाण्याच्या शब्दातच आहे की अवतरली तारका मला वाटतं. आणि खूप एक्सायटेड आहे आणि लोकांचं प्रेम सुरू झालंय ऑलरेडी. सो मला वाटतं माझ्या जॉनरचं जे गाणं आहे किंवा माझ्या स्टायलिंगचं जे गाणं आहे तशी गाणी करण्याचा मला खूप रस आहे सध्या. आणि मी म्हटलं की वाय टू वेट फॉर अन अपॉर्च्युनिटी, लेट्स क्रिएट इट. बरोबर. मला वाटतं तेच. तर तारका आपल्यासोबत आहे. दीक्षा कशी आहेस? खूप छान, खूप मस्त. आपण वाट बघत असतो ना की फुल फ्लेज आपण दिसू, असं काहीतरी यावं. कुठेतरी सुप्त इच्छा असते. तर ती वाटते का की ह्याने ते असं पूर्ण झालं किंवा ड्रीम प्रोजेक्ट आहे का तुझा? कसं आहे म्हणजे या गाण्याबाबतीत तुझ्या काय फिलिंग्स आहेत साधारण? दादासोबत मला पहिल्यापासून काम करायचंच होतं. ते सुंदरीमुळे पूर्ण झालेलं. आणि आता लीड दादा बरोबर करते, त्यापेक्षा त्यामुळे अजून खूप छान वाटतंय. आणि दादा थँक्यू की तुझ्या बरोबर मला काम करायला दिलंस. मला वाटतं की ते म्हणतात ना, प्रत्येक कलाकाराला कलाकार ते म्हणतात ना, प्रत्येक नशीब घेऊन आलेलं आहे. तर मला वाटतं ती लिहून घेऊन आली होती. ते फक्त मला वाटतं भेट आमची होणं खूप महत्त्वाची होती. आणि सुंदरीच्या जो आपला कार्यक्रम झाला तेव्हा ही आमच्याकडे बॅक डान्सर म्हणून आली होती. आणि त्याच्यात आम्हाला ती दिसली की बऱ्यापैकी उत्तम नाचते. आणि तू बिलीव्ह नाही करणार, हे गाणं मला वाटतं की तिचे जे सर आहेत रवी सर म्हणून, त्यांनी हे गाणं बनवून घेतलं होतं ऑलरेडी. सो आपण नृत्याशीषमध्ये नवीन गाणं करणारच होतो, पण त्यांनी मला सगळ्यात आधी हे गाणं ऐकवलं आणि मला ते गाणं इतकं आवडलं. मी म्हटलं की लेट्स डू दिस सॉन्ग. आणि तेव्हा त्यांना ते कम्प्लीट गाणं होलेन्सू तिच्यावर करायचं होतं की तुम्ही कोरिओग्राफ करा हे गाणं आणि आम्हाला हे गाणं करायचं आहे. मग त्यांनी मला सगळं विचारलं, जेव्हा ते म्हणाले की नाही त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः पण त्याच्यात राहा आणि हे गाणं तुम्ही घ्या. आणि मग तेव्हा मी जे गाणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की आवाज मला वाटतं रोहित राऊतचा असला पाहिजे असं मी त्यांना म्हटलं. आणि मग रोहितनी ते जे गायलंय तो मला वाटतं की ते सगळ्यात जास्त सोने पे सुहाग आहे आमच्यासाठी. कारण की रोहितनी त्याला हो म्हणणं हे महत्त्वाचं होतं.
बिकॉज रोहित सध्या ऑलरेडी खूप बिझी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो पण तो हो म्हणाला आणि खूप असं फटाफट सगळं झालं आणि सगळं जुळून आलं मला वाटतं एकंदरीत. मी शपथ सांगू, गाणं कोणी गायलंय हे मी टायटल मध्ये वाचलं नव्हतं. जेव्हा ते आपलं येतं, गाणं हो. सुरू झालं ना, तेव्हा आपला तेव्हा त्या आवाजावरनं आम्ही आवाज ओळखलंय, मी आणि हो. माझ्या घरी, की हा रोहितचा आवाज आहे. म्हणजे म्हणजे ते मला वाटतं की आवाज महत्व आणि कुठल्याही गाण्याचं सोल मला वाटतं तो आवाज असतो. आम्ही कोरिओग्राफी करतो, आम्ही डान्स करतो, पण ते सोलपर्यंत पोहोचणं ते आवाजाचं काम असतं आणि मला वाटतं रोहितने ते खूप उत्तम केलं. आणि अगदी माझ्या एका फोन कॉलवर तो तयार झाला की आशिष तेरा येना मैं करता हूं, आणि तो आला, त्यांनी ऐकलं 1-2दा आणि त्यांनी 2 तासात ते फत्ते केलं. मला वाटतं ते खूप महत्वाचं होतं आमच्यासाठी. बरं, गाणं किंवा नृत्य, आणि हा एक कॉम्प्लिमेंट द्यायची राहिली, जेव्हा तुझ्या मागे रोहितचा आवाज लागतो ना, तेव्हा आम्हाला माहिती असतं की ते रोहितचा आवाज आहे, पण तो तुझ्यावरती इतका चपखल बसतो, जसं लक्षा मामांच्या गाण्यांना Yes, वगैरे yes, yes. जसं ते बसायचं. आवाज जसं बसायचं, सेम असं वाटतं कुठेतरी की तूच खरोखर आहेस, गातोय. गातोय कुठेतरी, पण आपल्याला माहितीये त्यामुळे थोडंसं असतं, पण ते वाटतं. बरं, आता हे विचारायचं आहे की घुंगरू खूप महत्वाचा एलिमेंट सुरुवातच ज्याने होते, तर ते कुठल्या पहिल्यांदा पायात बांधणं खूप प्रेशियस मुमेंट असतो कुठल्याही कलाकारासाठी, आणि ज्याच्यासाठी नृत्य हे दैवत आहे, नटराज दैवत आहे त्याच्यासाठी. तर पहिल्यांदा ते घुंगरू बांधल्याचा क्षण तुमच्या आयुष्यात केव्हा आला, आणि तो क्षण मला ऐकायला आवडेल. माझा पहिला घुंगरूचा क्षण ऑफकोर्स माझ्या आईने, म्हणजे माझ्या आईने माझ्या पायात घुंगरू बांधले होते. ते आधी लाल पट्टीचे असायचे बा आपल्या हो, हो, स्कूलमध्ये, हो. छोटेसे 2 कळी असं, त्याला 2 पाकळ्या हा. असायच्या आणि ते 2 लाईनचे असायचे. सो मला आठवतं मी पहिल्यांदा एक असंच गोंधळ केलं होतं, तेव्हा लहान असताना खूप तिने तयार केलं होतं मला. आणि मग घुंगरूंचा आवाज मला खूप आवडायचा. हो. सो तेव्हा तिने माझ्या ते पायात बांधलं होतं. मला वाटतं तेव्हापासून ते माझ्या पायात त्याचा आवाज मला इतका आवडायचा. मला वाटतं तो क्षण अजूनपर्यंत मी विसरू शकत नाही, कारण की आईचा आशीर्वाद होता मला असं वाटतं तो. मी लहान असताना ते म्हणतात ना काय, एकांकिका तू अजूनही स्पर्धा, लहानच आहेस. म्हणजे अजून खूप लहान असताना फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे ना मी, तर वासुदेव करायचे. तेव्हा तेव्हा ते सिंगल पट्टीचे असतात ना, ते असे बांधायचे. हा बांधायचे, हा. ते 4-5 त्याला असायचे घुंगरू. तेव्हापासून ते स्टार्ट झालं आणि मग डान्सला बांधायचे तसे. हा. आणि आता वा, वा, वा. दादा बरोबर. तुम्ही इतके परफॉर्मन्स दिले असतील आयुष्यात, खूप दिलेत आणि सगळे तोडफोड केली असेल, वादच नाही, पण एखादा असा परफॉर्मन्स असतो जिथे कुठेतरी काहीतरी होतं, म्हणजे मेसअप होतं किंवा काहीतरी Yeah. होतं, काहीतरी टेक्निकल असेल, काही होईल आयत्या वेळेत, असं काही झालं आयुष्यात Of आणि नंतर course. खडा लावलाय की नाही. मला काही खूप वाईट, म्हणजे चांगलं म्हणून मी काय मला माहित नाही, पण मी धोतर नेसतो परफॉर्मन्सला आणि आपण काष्टा टाकतो मागे. ओके, आता मी खूप घाईत असतो, कारण आपण खूप घाईत असतो परफॉर्मन्सच्या. सो मी पेन लावायचं विसरलं वाटतं मागे. ओके, आणि परफॉर्मन्स सुरू झाला आणि मी चालतोय, आपण चालतो असं असं, एक गणपतीचा वॉक करत होतो मी, गणपतीचं गाणं होतं आणि माझाच पाय काष्टात पडला आणि अख्खी प्लीट मागून खाली पडली. आता हे मला कळलंच नाही, विंगेत कोणतरी उभं होतं, त्यांनी मला सांगितलं की आशिष प्लीट पडली आहे, आणि तेवढ्यात मी बघितलं असतं नाचता आणि मी तसाच खाली बसलो, मी ती उचलली आणि मी ती खोचली, म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड ऑफकोर्स. पण तो क्षण, तेव्हापासून मी ठरवलं की रेडीमेड धोतर नेसणार मी, किंवा एकतर पिना इतक्या लावायच्या की काही झालं नाही, कारण की कॉस्ट्युम माल फंक्शन इज, आणि मला वाटतं तो कॉलेजचाच टाइम होता, त्याच्यामुळे कॉलेजला काय आपल्याला चालून जातं, पण मला वाटतं की अशा गोष्टीतून शिकता येतं की आपल्याला किती चपलक आणि प्रेझेन्स ऑफ माइंड की ठेवायचा स्टेजवरती. सो माझ्या बाबतीत तो एक किस्सा मला आठवतोय. अनफॉर्च्युनेटली तुझ्या बाबतीत एखादं असं काही आहे की? मी तर डान्स कॉम्पिटिशन मी खूप, म्हणजे लहानपणापासून डान्स सिंगल डान्स कॉम्पिटिशन खूप हो, करते. हिच्याकडे खूप ट्रॉफीज आहेत तरी, जवळपास 500 अधिक बापरे! ट्रॉफी. हो, तिच्या घर बघशील तू, अशी अख्खी भिंत आहे ट्रॉफीची. हो, तर मी डान्स करताना प्रॉपर्टीज विसरलेले घेऊन जायला स्टेजवर. त्यामुळे मग रवी सर खूप ओरडलेले. बक्षीस मिळालं ना तुला? हा, बक्षीस मिळालेलं. म्हणून ते मी स्टेजवर काहीतरी ऍडजस्ट केलं, पण प्रॉपर्टी विसरलेले आणि सर ओरडलेले, त्यामुळे मग प्रॉपर्टी घेतल्याशिवाय जायचे नाही मी. हा, आता तो एक खडा लागला, खडा कारण लागला. कानाला खडे हो. लागणं म्हणून आपण बोलतोय, म्हणून मला तुम्हाला विचारायला आवडेल, इतक्या वर्षाचं तुझं करिअर आहे दादा, आणि हिचं पण आपण खूप वर्षाचं बोलूयाच, कारण लहानपणापासून करते म्हटल्यानंतर बरीचशी अशी वाक्य असतात आयुष्यात, अपमानास्पद असतील, टोचणारी असतील, काही असतील, जी आपल्याला पुढे गेल्यानंतर म्हणतो ना ती रॉंग प्रूव्ह होतात, आणि आपल्याला स्वतः, आपण त्या माणसांना बोलायलाही जात नाही, पण आपल्या स्वतःला खूप छान वाटतं की अरे मी चुकीचं ठरवलं. तर तसं तुमच्या बाबतीत काही वाक्य आहेत का जी लक्षात राहिली आहेत? ऑफकोर्स माझ्या बाबतीत तर
तू सगळ्यांनाच माहिती, तुम्हाला पण माहिती, तुम्ही किती वेळा इंटरव्ह्यू घेतले माझं, पण एक वाक्य जे लहानपणापासून मी खूप ऐकायचो, जो शब्द खूप अजूनही आपण ऐकतो तो, म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवरती पण आम्ही ऐकतोच तो अजून पण, की नाच्यासारखं नाचतो किंवा बाईसारखा नाचतो. तर मला त्यांना तेच सांगायचं आहे की ॲटलिस्ट मी ते करू शकतो. माझ्या देवाने ते दोन्ही क्वालिटी दिली की मला बाईसुद्धा समजते आणि पुरुषसुद्धा समजतो. आणि जर एखाद्या व्यक्तीला ह्या 2 गोष्टी समजतात ना, म्हणजे त्या व्यक्तीला वरदान आहे असं मला वाटतं. सो मला वाटतं मी ते वरदान म्हणून घेतो, की मला ह्या दोन्ही बाजू समजतात, बाईची पण आणि पुरुषाची पण. आणि माझ्या आईला ते खूप जास्त समजतं. त्याच्यामुळे ती मला एवढंच सांगते, की आशिष कसं आहे ना, डान्स शिकवता येतो, पण ग्रेस ना गिफ्टेड असते. एक्झॅक्टली. तर ती म्हणाली, की डान्स तू कोणालाही शिकू शकतो, पण तुला देवाने ते दिलंय, सो त्याच्यामुळे तू कधी ह्याला कमी नको समजू तू. आणि मला वाटतं, की मी ती चपराक दिली लोकांच्या, की तो ग्रेस घेऊनच मी आजपर्यंत जे काही आहे, म्हणजे लोक मला म्हणाले होते, की लावणी करून काय होणार आहे किंवा क्लासिकल करून काय होणार आहे, पण आज बघ ना, त्याच बेसिसवरती लावणी किंग म्हणूनच मला ओळखलं जातं. तर मला वाटतं त्या बेसिसवरच मी ओळखला जातो. तर मला वाटतं ती सगळ्यात मोठी, मला वाटतं मी दिलेली आहे. खरंच तुझ्याबद्दल Yes. ना वैयक्तिकरित्या माझं पण हेच मत आहे की कुठल्याही स्त्रीला लाजवेल अक्षरशः इतके कमाल एक्सप्रेशन How देतो. sweet. Thank खरंच you. स्वामी Thank समर्थ. you. आणि मी जेव्हा बघते मला असं वाटतं की आपण चुकून जरी असं तुझा टीव्हीवरती लागलंय आणि हो. आपलं हात चालतात यार, आपण हो. जरा हे करेल, आपल्याला नाही, नाही मला होत, नाही नाहीच होत, होत. नाही होत, मी नाही. म्हटलं मी स्त्री असून माझ्यात हा ग्रेस नाही, पण या माणसामध्ये How आहे. sweet. तर मला तेच वाटतं, की ते दोन्ही अंग मी समजलेत. हां. त्याच्यामुळे मला वाटतं ती एक शिकवण पण आहे. आणि मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला हे दोन्ही अंग समजले पाहिजे. तर मला वाटतं कुठेतरी ना आपल्याला एकमेकांबद्दल रिस्पेक्ट पण राहतो, हम्म. एक व्यक्ती म्हणून. तर मला वाटतं ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि आपलं दैवत अर्धनारी नटेश्वर आहे. एक्झॅक्टली. शिव आणि शक्ती एकत्र आल्याशिवाय ते होऊ शकत नाही मला वाटतं. आणि कुठल्याही म्हणजे म्हणतात ना, म्हणजे पूर्ण दुनिया आहे जी, ती ह्या 2 गोष्टींवरच अवलंबून आहे, की स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय अधुरे आहेत. पूरक आहेत एकमेकांना. हां. तुझ्या बाबतीत आहेत अशी काही वाक्य जी आता आठवतात आणि हो, खूप आहे. चपराक दिली आहे? काय होती ती वाक्य? म्हणजे आता मी इतकं आशुदादाकडे येईपर्यंत मी कोणीही नव्हते. ठीक आहे, पण आता खूप काही आहे. मग मग काय? खूप जण बोलली. ती काय करशील? हा. अरे पाणी आहे? नाही नाही ठीक आहे. दीक्षा काय करत नाही किंवा ती काय करणार पुढे जाऊन, पण दादामुळे सगळं झालं. असं काही नाही. आणि सुंदरीत आले आणि हा अल्बम आला, त्यामुळे त्या लोकांची तोंड मी बंद केली, दादाने बंद केली असतील. मला तर तेच असतं ना, की लोक दोन्ही बाजूनी बोलतात. ते आपल्यावरती की आपण कसं करतो. आणि मला वाटतं की दॅट इज प्युअर आर्टिस्ट, की जेव्हा तुम्हाला जाणीव होते ती, आणि मला वाटतं ती जाणीव तिला आहे आणि तिला माहिती आहे तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी किती केलं आहे. सो मला वाटतं की एक सगळ्यांची ती जाणीव होऊन ते जेव्हा तयार होतं ना, ते जास्त स्ट्रॉंग होतं. भलेही मला वाटतं की तेव्हा ना आपण त्या गोष्टीसाठी काम करत नाही, की व्ह्यूज मिळतील, कॉमेंट्स येतील किंवा खूप लाईक्स होतील किंवा व्हायरल जाईल. ते त्यासाठी असतं की माझी कला मी सादर केली, आणि मला वाटतं ते महत्वाचं आहे. आणि ती आपण केली आहे. येस. आणि हे सगळं सेकंडरी वाटू लागतं ना, नंतर फेम किंवा सगळं सेकंडरी वाटू लागतं. तू बिलीव्ह नाही करणार, मी खरंच सांगतो, मी म्युझिक अल्बम याच्यासाठीच केलाय की मला जे करायचंय ते मला दाखवायचंय, किंवा मला जे माझ्यासाठी करायचंय आनंदासाठी, ते मी करणार. आणि मला वाटतं तेच मी करतोय. आणि हा धमाकेदार प्रोजेक्ट येतोय. आपले प्रत्येक प्रोजेक्ट असतात टचवूड, आणि असेच गाजत राहणार आहेत. Thank you. आणि ही नवीन तारका आलेली आहे. आणि असे बरेच प्रोजेक्ट तुझ्या वाट्याला खूप छान छान घेऊन येते, आणि त्या सगळ्या लोकांनी हळूहळू ती विसरेल कोणी काय म्हटलं होतं. एक्झॅक्टली. हा. आणि पुढे जाईल. मला वाटतं आपण हिला शुभेच्छा द्यायला हव्यात, Yes, कारण की yes. हिचा सगळ्यात मोठा आता सध्या लाईमलाईट मध्ये ही आहे. ऍब्सोल्युटली. अवतरली तारका आमची नवीन. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जे Thank प्रेक्षक you. आमच्यासारखे वाट पाहतात त्यांना काय सांगायला आवडेल पुढच्या नवीन प्रोजेक्टची, आणि या प्रोजेक्टला तर प्रेम मिळणार आहे. सो मीडिया टॉकच्या सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की नृत्याशीष प्रोडक्शन युट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करा, हो. कारण की असे अनेक गाणी तुमच्या भेटीला येणार आहेत. लवकरच आता परत पुढच्या महिन्यात एकच नवीन गाणं येणार आहे. सो तेव्हा पण तुम्ही येणार आहे आमच्या इंटरव्ह्यूसाठी, मला माहिती आहे. सो प्लीज जाऊन गाणं ऐका. माझं एवढंच म्हणणं आहे की गाण्याचं म्हणणं काय आहे, आमच्या कलेचं काय म्हणणं आहे ते बघा. आणि बाकी तुमचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत, कारण की एक कलाकार तेव्हाच असतो जेव्हा त्याला एक उत्तम प्रेक्षक असतो. सो खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. Thank खूप you. शुभेच्छा दीक्षा.